गाणे या संघाला आणि कालिका माता गाणे संघाचा नंबर 1 चा गोलंदाज स्वप्नील तयार. आई एकविरा नायगाव संघाचे प्रारंभिक जोडी हे सुद्धा मैदानाच्या आत गेले. स्ट्राइकला विशाल आणि नॉन स्ट्राइकिंग कडे फलंदाज मंगेश. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील मॅच किती षटकांचा होतोय? 3 षटकांचा मॅच होतोय. पॉवर प्ले आता नसणार आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग. पहिला चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये राहतोय. एकदा मिळाली, चांगली उसळी प्राप्त झाली होती या चेंडूला. एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळते आणि अतिरिक्त धावेनिशी खातं उघडलं जातंय आई एकविरा नायगाव संघाचं. समोर तुम्ही बघतायत अक्षय भगली, चांगले खेळाडू या दोन्ही संघामध्ये आहेत जी गुणवत्ता आपली दाखवतायत, पेश करतायत. पुढचा चेंडू आत वळणाऱ्या चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने दिशा देण्याचं काम केलं होतं. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, एका धावेची धावसंख्या झाली ती 2. फलंदाज मंगेश यांनी त्याचं खातं उघडले. संघाची धावसंख्या आहे ती 2. अगोदरच्या मॅच मध्ये ओमकार जो झेंडा लॉज खारबाव संघाचा खेळाडू होता त्यांनी 50 धावांची व्यक्तिगत खेळी केली आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान त्याच्या नावावर जातोय. पुढे सरसवलाय फलंदाज विशाल. एकदा मिळेल. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. बघता बघता दुसरी धावे करता फलंदाज धावतायत. 2 धावा ते पूर्ण करतायत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 4. 3 षटकांचा मॅच असल्या कारणानं 3 षटकांमध्ये माझा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार 30च्या आसपास धावफलक हा धावफलकावर यायला हवा. चोही बाजूने चांगले प्रेक्षक वर्ग, चांगले समर्थक या स्पर्धेला लाभलेत. आजचा जो हाफ आहे तो आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचा आहे आणि त्याच्यातील जे संघ आपण बघितले इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसात तारीफ करेन मी शिवाजी बोरे साहेबांची जे अध्यक्ष आहेत. नो बॉलचा इशारा पंच ललित भोईर सरांचा. नो बॉलचा इशारा आलाय. फीट सुद्धा असेल, फ्रंट फूट नो बॉल म्हणून ही नोंद इथे केली जाते. धावसंख्येत बदल, धावफलकावर धावा लागल्या ते 5. फीट असेल आता. स्वप्नील गोलंदाजी मार्गावर आणि समोर उजव्या हाताचा फलंदाज विशाल. उघडा डोळे बघा नीट कारण पडणारा चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज तयार. फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. फक्त कडे चेंडू खेळायचा प्रयास करतोय. धावसंख्या थांबली, धावसंख्या रुकले, धावसंख्या 5. आई एकविरा नायगाव विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत कालिका माता गाणे असा. टॉस जिंकून इथे फलंदाजी स्वीकारली नायगाव संघाने. पुन्हा पुढे सरसावला होता. काय चांगलं कमबॅक केले गोलंदाज स्वप्नील याने. कर्णधार आहे तो आणि ह्या षटकामध्ये एक नो चेंडू टाकल्यानंतर सुद्धा चांगली गोलंदाजी. चेंडूचा जर आपण विचार केला त्याच्या षटकाचा 5 बॉल त्याने टाकून झालेत. 5 चेंडू व्यवस्थित रिलीज केलेत, सोडलेत. आता त्याच्या कोट्यातील हा पुढील चेंडू असेल. ओहो, वाईटचा इशारा येईल यात काही शंका नाही. बघितलं आपण गोलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू होता. पडल्यानंतर म्हणजेच आपण बघतो त्याला बाउन्सर. अकूट डब्याचा चेंडू उसळी घेऊन जातोय आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेनिशी धावा झालेत ते 6. 6 रन्स. षटकातील शेवटचा चेंडू. आता पंच केलं या चेंडूला. मिड ऑफ मध्ये चेंडू आलाय. एक धाव पूर्ण गेली. दुसरी धाव घातक ठरेल काय? बघता बघता विकेटचं पतन होतंय आणि हा पहिला धक्का लागला जातोय फलंदाजी करणाऱ्या आई एकविरा नायगाव संघाला. 1 बाद, धावसंख्या 7. शिवशंभू राजा दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. HK Style.
पुन्हा एकदा गीत वाजवलं जातं. राजा बडे लिखित हे सुंदर असे गीत श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शाहीर सावळे याने आपल्या खणखणीत आवाजामध्ये गायलेलं हे महाराष्ट्राचं गौरव गीत आहे. बघते आपण 1 मे 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली. 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे आणि आपला हा महाराष्ट्र सुजलम सुफलम आहे. आणि महाराष्ट्रातील गाजलेलं नावाजलेलं गाव म्हणजे जुचंद्र गाव. मॅच कडे वळूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपैकीवर 6 आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निकी बोमटे. राईट मोर द विकेटचा मारा. अंतिम क्षणी बॅटचा बॉटम ओपन केलाय आणि 1 धाव मिळाली. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यावर एका धावांची धावसंख्या झाली ती 8 धावा. चालू असलेला मॅच महत्वपूर्ण मॅच आहे. एकविरा नायगाव विरुद्ध कालिका माता गाणे असा. एकविरा नायगाव संघ फलंदाजी करतोय. मंगेश नावाचा फलंदाज बाद झाला ज्याने एका चेंडूमध्ये 1 धाव बनवली. विशाल आणि प्रवीण हे 2 खेळाडू खेळपट्टीवर आहेत. गोलंदाज निकी बोमटे पंच केलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. पैकी येईपर्यंत 2 धावा. 2 धावांची धावसंख्या 10 झाली. जरी एखादा मोठा फटका येत नसेल तरी एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देऊन तुम्ही धावा जमवू शकताय आणि खराब चेंडूला अंतिम क्षणी तुम्ही मारू शकतायत. मोठा फटका खेळू शकतायत. धावसंख्या 10. पुन्हा पुढे सरसावला होता. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू जातोय शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. बघता बघता दुसरे धाब्या करता हे दोन्ही फलंदाज धावतायत. स्टॅमिना बघा. कंट्रोल आहे दोघांचं आणि म्हणूनच फायदा होतोय 2 धावेचा. धावसंख्या 12. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी. आय फॉर इंटेलिजंट. पुन्हा सी आपण बघतोय कंट्रोल. हा कंट्रोल असायला हवा. के म्हणजे नॉलेज असायला हवं. हे म्हणजे एनर्जी असायला हवी. टी म्हणजे टेम्परामेंट विथ टायमिंग. प्रॉपर टायमिंग करणारे खेळाडू असायला हवेत. धावफलकावर धावा आहेत ते 10 धावा 12 धावा. षटकातील आता पुढील चेंडू असेल निकी बोमटे याचा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय विशाल करता. विशाल या फलंदाजाने 4 चेंडू डॉट खेळत धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 12 आणि व्यक्तिगत 7 धावसंख्येवर तो खेळतोय. मागच्या मॅच मध्ये ओमकार यांनी जबरदस्त प्रदर्शन केलंय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील ठोकण्याचा मान त्यांनी मिळवलाय. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता. चेंडू येतोय डीप गली क्षेत्रामध्ये. शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर. आता 2 डॅळ्यांमधून चेंडू शी मारायचे पार. आर पार दमदार शानदार चौकार. या 4 धावांशी चालू असलेल्या मॅच मध्ये एकविरा नायगाव संघाची धावसंख्या झाली ती 16. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये 16चा आकडा सुद्धा फार महत्वपूर्ण होता. 16 मे 1640 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा सईबाई सोबत झालेला विवाह आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय हे 10च्या आसपास वय होतं. हा काही इतिहास मला लगेचच आठवतोय या ठिकाणी. ओहो पुन्हा पुढे सरसावलाय. चेंडूला हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव पूर्ण. शॉर्ट्स कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलेपर्यंत फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्यात. 2 धावांची धावसंख्या झाली ती 18 धावा. सुंदर नीटनेटका आणि साफसुथरं आयोजन. द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ द ग्रेट मराठा चषक 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. कौतुक करेन मी पुन्हा एकदा आयोजकांचं. फलंदाजाने आता फलंदाज बीट होतोय. गोलंदाजाने चांगला चेंडू टाकलाय. षटक संपत दुसरं. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना ही एकविरा नायगाव संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 9च्या सरासरीने 18 धावा
एक षटक अजून शिल्लक आहे. एका षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय वर चर्चा आपण करूया एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशात बनवू हिंदुस्थान. गडवू हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान. अभिमान आहे आपल्याला या भारत देशाचा. चर्चा तर आपण करतच राहणार आहोत. पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा आपण करूया. देवा स्पोर्ट्स कुळे विरुद्ध प्रज्योत स्पोर्ट्स पाये या दोघांमध्ये पुढील होणारा मॅच असेल आणि टॉस बॉक्स मध्ये हे दोन्ही संघाचे कॅप्टन येऊन थांबतील. देवा स्पोर्ट्स कुळे विरुद्ध प्रज्योत स्पोर्ट्स पाये. 2 षटक संपल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई एकवीरा नायगाव संघाची धावसंख्या 18. शेवटचं षटक असेल अक्षय बगली. बॅटचा एज लागले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने अडवला जाईल काय नाही. चेंडू सीमारेषे पार गेलाय आणि हा चौकार आलाय. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि रंगाची धर्म आमचा आपली शिवसेना शिवसेना शिवसेना. मैदानाच्या आत काढला जातोय. 4 धावा मिळत आहेत प्रवीण या खेळाडूला. 4 धावांची धावसंख्या झाली ती 22. मागच्या मॅच मध्ये आय थिंक प्रवीण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू होता पहिल्या मॅच मध्ये. प्रवीण हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा किताब प्राप्त करणारा खेळाडू होता. छोटा पॅक बडा धमाका. बघू शकता त्यांनी जर्सी सुद्धा परिधान केलेली आहे मॅन ऑफ द मॅचची. चांगला लेखाजोखा अंकित पवार यांचा. प्रवीण यांनी 12 चेंडूत 25 धावा केल्या होत्या. 1 षटक टाकून 5 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. हा त्याचा विक्रम आहे. हा त्याचा रेकॉर्ड आहे पहिल्या मॅचचा. आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोर अपडेटर परतले सचिन पाटील मॅन फ्रॉम राही. दुसऱ्या बाजूला अजय भारद्वाज जे एडिटर आहेत ते सुद्धा परतलेत. चांगलं काम ते करत आहेत. कॅमेरामॅन महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. डाव्या बाजूला आदरणीय निलेश अरविंदेकर आणि समोर तुम्ही बघतायत हरेश पाटील मॅन फ्रॉम नारंगी. निलेश अरविंदेकर मॅन फ्रॉम पापडी. मॅच कडे जाऊया. अक्षय बगली त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू. चेंडू हवेमध्ये मिडॉन क्षेत्रामध्ये कुणी नाही. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावा झाल्या त्या 1 गडी बाद 24 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्याच्यानंतर आता मात्र 2 धावा. धावसंख्या 24. 3 षटकांचा मॅच असल्या कारणानं प्रयत्न करतोय फलंदाजी करणारा संघ की 30 पेक्षाही जास्त धावफलक पहिल्या डावामध्ये दिसेल. चांगले समर्थक आहेत. प्रेक्षक वर्ग आहेत. VIP स्टँड मध्ये सुद्धा जे क्रिकेटचा नजारा बघतायत क्रिकेट पाहतायत. गोलंदाज अक्षय बगली. आता हा खराब चेंडू असेल. स्वेअर मारा. पंचाने वाईट घोषित केले या चेंडूला. धावसंख्या 25. भारतामध्ये पहिला एकदिवसीय सामना कधी खेळला गेला मित्रांनो तर 25 नोव्हेंबर 1981 साली पहिला एकदिवसीय मॅच सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला गेला आणि तो आकडा इथे आलाय. हा चेंडू बीट करून जाणारा होता फलंदाज प्रवीण याला. धावफलकावर परिणाम होताना दिसत नाही. धावसंख्या आहे ती 25. शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक असतील. एकवीरा नायगाव संघाची धावसंख्या 1 बाद 25. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ऑन साइडला लॉंग लेगचं क्षेत्र खाली आहे. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रवीण स्ट्रायकिंग कडे पुन्हा डॉट चेंडू प्रभावित केले गोलंदाज अक्षय बगली यांनी. भिवंडी पट्ट्यामध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. त्याच्या उंचीचा त्याला फायदा होतोय.
4 चेंडू त्यांनी स्प्रिंट केलेत, रिलीज केलेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 12 बॉल मध्ये 25 धावा करणारा प्रवीण आता मात्र थोडासा बीट होतोय. पुन्हा एक चांगला लाईन आणि लेंथने टाकलेला चेंडू गुडली जातोय आणि ऑफ स्टंप वरून सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये घेतोय. लगातार 3 चेंडू डॉट टाकलेत, निर्धाव टाकलेत, बिंदी टाकलेत गोलंदाज अक्षय बगले याने. ही क्षमता आहे. थोडासा दुखापतग्रस्त जरी झाला असला तरी त्या दुखापतीमधून तो सावरतोय. फिटनेस फार महत्वाचा असतो आणि वेगवान गोलंदाजाला तर क्षमताही आवश्यक असते. आता ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केलं होतं, उजव्या स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू पंचाने वाईड घोषित केले. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 26. एका धावेनीची धावपळ पुढे सरकतोय. म्हणजेच 9च्या आसपास ही सरासरी सध्याच्या स्थितीला आहे एकविरा नायगाव संघाची. शेवटचा चेंडू पुन्हा स्वेर मारा, खराब चेंडू, तो त्रस्त झालाय आणि त्या त्रासामुळे त्याच्याकडून ह्या चुका घडतायत. या षटकामध्ये त्यांनी 3 चेंडू हे खराब टाकलेत. धावसंख्या 27. नो मीटिंग नो टाइम. वेळ आपल्याकडे थांबत नाही मित्रांनो, जवळ जाऊ नका. आता शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला. धावसंख्या 27. ललित भोईर आणि अजित म्हात्रे दक्ष पंचांची भूमिका बजावतायत. दुसऱ्या बाजूला हितेंद्र भोईर आणि विरळ नायर. ओहो, चांगला चेंडू, चांगलं कमबॅक केले, त्रस्त झालाय, दुखापत झाली आहे या खेळाडूला. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना आई एकविरा नायगाव संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 1 गडी बाद 27 आणि 9.33 च्या सरासरीने 28 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते गाणे संघासमोर कालिकामध्ये गाणे संघाला 28 धावांचं लक्ष. चर्चा आम्ही करणार आहोत. सरळ जाऊया आपण टॉस कडे. टॉस उडवला जाईल देवा स्पोर्ट्स कुळे विरुद्ध प्रजा स्पोर्ट्स पाये. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. चला, महेंद्र पाटील यांनी यायचंय. आपण त्यांच्या शुभस्ते नाणेफेकीचा कॉल करूया. चला, देवा स्पोर्ट्स कुहे आणि प्रज्योत स्पोर्ट्स पाये या 2 संघांदरम्यान दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आम्ही खेळणार. सामना 3 षटकांचा असेल. विनंती करतोय सन्माननीय महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कॉल केला जाईल. खूप चांगली संकल्पना. द ग्रेट मराठा परिवार एका बाजूस अंकित केलंय आणि एका बाजूस तुम्ही पाहू शकताय द ग्रेट मराठा स्पोर्ट्स अंकित केलंय. तुम्हाला स्पोर्ट्स किंवा परिवार असा कॉल करायचा आहे. तर हा 3 षटकांचा सामना असेल, याची नोंद घ्या. परिवार कॉल केले जाते. स्पोर्ट्स अंकित केलेल्या नाण्यावरती मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यापीठावर जाऊ शकता. तर नाणेफेक जिंकले ते म्हणजेच देवा स्पोर्ट्स कुहे या संघाने. काय निर्णय असेल 3 षटकामध्ये, काय करण्याचा निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला. सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ राहिला, लो स्कोरिंग सामना होता आणि कुठेतरी खूप साऱ्या चुका देखील झाल्या होत्या. तर त्या चुका या दुसऱ्या फेरीत पाहायला मिळतील का, की त्यामध्ये सुधारणा केली जाईल? हो, सुधारणा नक्कीच केली जाईल. या अगोदर पाये संघासोबत कधी खेळ झालाय का? नाही. म्हणजे ते एक चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्की. तर प्रज्योत पाये खूप चांगला तुमचा खेळ राहिलाय. गेल्या हंगामात सुद्धा आपण याच मैदानावर खेळताना तुम्हाला पाहिलं होतं. तर फलंदाजी करायचं आहे तर मनामध्ये कुठला आकडा आहे, किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल, कारण की हा बॅटिंग पिच आहे. आणि चेंजेस इन युअर म्हणजे खेळाडूमध्ये कुठला बदल असेल की तेच खेळाडू घेऊन तुम्ही खेळणार आहात? नाही, काही चेंज नसेल. तर टॉस बॉक्स मधून असा निर्णय आला, नाणेफेक जिंकले तो म्हणजे देवा स्पोर्ट्स कोही संघाने आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रज्योत स्पोर्ट्स पाये संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघाला गोड गोड शुभेच्छा. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. कमॉन डीजे.
चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webov in the mix. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा भवानी मातेचा उल्लेख या गीतामधून आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या. चर्चा आपण पुन्हा करणार आहोत, वेळ जसा मिळेल तशी ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन. स्वप्नील आणि भूषण हे प्रारंभिक फलंदाज उतरलेत. 28 धावसंख्येचं लक्ष कालिका माते गाणे संघाला. भूषण मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करून गेला होता. मॅन ऑफ द मॅच त्याला सुद्धा मिळाला होता. पंच इशारा करतायत. भूषण यांनी चांगली फलंदाजी सलामीवीर भूमिका अदा करताना केली होती. 10 चेंडूत 29 धावा बनवल्या होत्या. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर धाडण्याचा प्रयास. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त गाठली गेली, लांबी कमी. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फेकी करेपर्यंत 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा झेल गेला होता क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर आणि 2 धावांशी खातं उघडलंय. 2 संघाची धावसंख्या 2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये 2चा आकडा सुद्धा फार महत्व दर्शवतो मित्रांनो. 2 फेब्रुवारी 1661 हा एक महत्वपूर्ण दिवस मला आठवला. उंबरखिंडीमध्ये कार्तलब खालाचा केलेला पराभव. हा चेंडू उसळी घेणारा चेंडू होता. हुक केला चेंडूला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आता चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्ड खराब असल्या कारणानं तिथे हा चेंडू अडवण्याकरता त्याला थोडासा त्रास झालाय. बघता बघता 3 धावा फलंदाजांनी खेळपट्टीवर पूर्ण केलेत. 3 धावांची धावसंख्या झाली ती 5 धावा. चालू असलेला मॅच आई एकविरा नायगाव विरुद्ध कालिका माता गाणे असा होतोय आणि गाणे संघाला 28 धावांचं लक्ष. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा. 5 जानेवारी 1664 तो दिवस ज्यावेळेस सुरतेवर सुरत या राजधानीवर हल्ला केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि परत ती वेळी 10 जानेवारी 1664 साली त्यांनी परतताना जवळ येथील जो आपण बघतोय राजवाडा इथे विश्रांती घेतली होती. त्या आठवणी हा 5च्या आकड्यावर माझ्या डोळ्यासमोर आल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा हा प्रत्येक जण घेत असतोय आणि ह्या कारणानं या आठवणी इथे आम्हाला काढाव्या लागतायत. धावसंख्या 5. ओ बीट करून जाणारा चेंडू होता. चांगला चेंडू लाईन आणि लेंथने गोलंदाजी केल्याचा फायदा होतो गोलंदाजाला. धावसंख्या 5. चेंडू टाकून चालू ते 3. प्रत्येक षटकामागे 9ची सरासरी अद्यावत करायची आहे. 9.33ची म्हणजेच एखाद्या षटकामध्ये 10 धावा पूर्ण कराव्या लागतील. चांगली क्षमते असलेले खेळाडू स्वप्नील आणि भूषण आता वेट केले, वाट बघितली, त्याच्यानंतर पावित्रा घेतलाय. चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रात फेकी येईपर्यंत 2 धाव मिळत आहेत. भूषण या फलंदाजाला 2 धावांनी तो त्याचं व्यक्तिगत खातं खोलतोय. धावसंख्या झाली ती 7. सागर गोलंदाजी मार्गावर त्यांनी 4 चेंडूमध्ये 7 धावा दिलेत. स्वप्नील 5 धावसंख्येवर खेळतोय. भूषण खेळतोय 2 या धावसंख्येवर. आता हवेचा जोत थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच हा जोत इकडच्या कडून फलंदाजी करणाऱ्या डावऱ्या त्याच्या फलंदाजाकरता फायदेशीर असेल. आता ऑन साइडला समोरून फलंदाजी करतो जो फलंदाज, तर ऑन साइडला मोठ्या फटके खेळण्याकरता जर गेला तर कदाचित त्याला धोका निर्माण होऊ शकतोय. वेगवान गोलंदाज सागर. चेंडू हवेमध्ये, बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित बसताना दिसत नाही आणि हा झेल नेमका कोणाचा आहे आवाज दिला गेलाय आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. विकेटचं पतन गॉन. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळून साडे प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित
स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली द ग्रेट मराठा चषक 2021 हे टुर्नामेंटचा हा शानदार आयोजन चालू असलेल्या मॅच मध्ये पहिलं षटक संपलंय. एक चेंडू बाकी आहे, माफ करा. पहिल्या षटकामध्ये धावा झाले ते 7 धावा, अजून एक चेंडू शिल्लक आहे. महत्वपूर्ण फलंदाज भूषण बाद झाला. भूषण डुकले मागच्या मॅच मध्ये 29 धावा 10 चेंडूत बनवणारा हा खेळाडू आता फ्लॉप ठरतोय. नवीन फलंदाज तेजस स्ट्रेट ड्राईव्ह सरळ बॅटने विशेप मध्ये फटका खेळला. 2 धावा घेण्याकरता प्रेरित केलं दोघांनीही एकमेकांना आणि या 2 धावांची धावसंख्या झाली ती 9 रन्स. जी सरासरी पाहिजे होती ती पहिल्या षटकामध्ये येताना दिसते. पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 1 बाद 9. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज. ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा आपण या 12 धावांची करूया. कमांड डीजे. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. खरोखरच वीर तानाजी मालुसरे यांच्या आठवणी ताज्या केल्या जात आहेत. 12 बॉल सध्याच्या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 4 फेब्रुवारी 1670 तो दिवस आणि त्या दिवशी कोंढाणा किल्ला जो काबीज केला गेला कमी मावळे घेऊन कोंढाणावर चढाई केली. वीर तानाजी मालुसरे या महान मावळ्यांनी भरपूर काही आठवणी आहेत आणि त्याच्यातील काही वाक्य मला आठवत आहेत. या चेंडू नंतर ती वाक्य आपण इथे प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. विनय गोलंदाजी मार्गावर. विनयाच्या पहिल्या चेंडूवर सफलता मिळते त्याला. मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल ती आई एकविरा नायगाव संघाला. गॉन. धावसंख्या 9. अरे भावा हाती फावलात आणि आम्ही शिवरायांची पावलात. वीर तानाजी मालुसरे ज्यावेळेस धर्तीवर कोसळले गेले त्यावेळेस मावळे हे पळण्याच्या मार्गावर होते आणि अशातच तानाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी एक व्यक्त केलं होतं, एक वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं. अरे बेगड्यांनो पलताय काय? आज ही जनता काय म्हणेल, राजा काय म्हणतील. आणि ह्या आवाजाने त्यांचा आत्मविश्वास मिळवला होता. मॅचकडे वळूया. चेंडू हवेमध्ये. पुन्हा लगातारच्या 2 चेंडूवर 2 गडी घेण्याचा पराक्रम केलाय या मॅच मध्ये विनय गोलंदाजाने. विनय याचा प्रभावी मारा. धावसंख्या 9. एका मागून एक फलंदाज बाद होत आहे. स्वप्नील बाद झालाय, भूषण बाद झालाय आणि तेजस हा फलंदाज सुद्धा बाद झालाय. धावसंख्या 9. आता स्थिती अशी निर्माण झाली 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. कमांड डीजे. मॅचकडे वळूया. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 19 धावा. रंगतदार मॅच होतोय. मॅचवर पकड मजबूत करण्याकरता गोलंदाज विनय याचा ही चांगली चढाई तो टक्कर देतोय, टॅकल करतोय. सागर आणि संजय स्ट्रायकिंगकडे फलंदाज संजय. हा सरळ बॅटने खेळलेला फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळला होता. चेंडू लॉंग ऑफ मध्ये गेला. 1 धाव. एका धावनीची स्ट्राईक रोटेट होत असताना धावसंख्या झाली ती 10. चालू असलेल्या मॅच मध्ये 28 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय कालिका माता गाणे संघ समोर आणि पाठलाग करताना 1 षटक 3 चेंडूंमध्ये धावा लागले त्या 10.
9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेतल्या तर विजयाच्या दिशेने जाऊ शकेल तो कालिका माता गाणे हा संघ. बघताय आपण हे मैदान जे आहे इस्माईल शेख मैदान जीवचंद्र, आणि ह्या मैदानावर प्रत्येक वर्षी द ग्रेट मराठा परिवाराच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातंय. आणि हे आयोजन फक्त स्पर्धेच्या क्रिकेट खेळून करताच नसते, तर या परिसरामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींचा मान सन्मान सुद्धा केला जातोय. मग ते आरोग्य विभागातील कर्मचारी असो, सफाई कर्मचारी असो, किंवा या परिसरातील शाळात कार्यरत असलेले शिक्षक वर्ग असो, प्रत्येकाला सन्मानित केलं जात आहे. आणि विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी जवळजवळ 10 विद्यार्थ्यांची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणारे आमचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील, हार्ट ऑफ पालघर असंच मी म्हणेन या व्यक्तीला. सध्या मॅच का थांबलाय, विनय गोलंदाजी मार्गावर आहे आणि आता डावरे हाताचा फलंदाज खेळपट्टीवर सागर, बूंद बूंद से बनता है सागर. धावसंख्या 10, 9 बॉल 18 धावांची गरज. जोरकस मारायचा होता फलंदाजाला, काय चेंडू वळलाय सुंदररित्या. हा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या मंदावले, धावसंख्या आहे ती 10. या षटकात 2 गडी बाद केलेत, 1च धाव दिले, 2 चेंडू अजूनही शेष आहेत, 18 धावा आवश्यक, म्हणजेच 8 बॉल 18 रन्स. अजित म्हात्रे सरांच्या बघतोय आपण उभे राहण्याची जी स्टाईल आहे, चांगला पवित्रा त्यांचा सुद्धा. लोअर फुलटा चेंडू बॅटचा स्पर्श घेतो आणि सरळ यष्ट्याना भेटतोय. विकेटचं पतन गॉन. धावसंख्या 10. हे गीत आमच्या डीजेच्या माध्यमातून दोन्ही संघाकरता वाजवलं गेलंय, कारण सैराट ह्या चित्रपटामधील हे सुंदर असं गीत. सैराट यांचा जर आपण उल्लेख केला, अर्थ जर बघितला तर बेधुंद आणि बेभान असा अर्थ होतोय सैराट या शब्दाचा. म्हणूनच क्रिकेट खेळताना तुम्ही कधीच बेधुंद आणि बेभान होऊ नका, भानामध्ये राहा, बुद्धिमत्तेचा वापर करा. चांगलं क्रिकेट प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवा, चांगलं खेळ प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवा. धावफलकावर सध्या धावा आहेत त्या 10 धावा. गोलंदाज विनय याने 5 चेंडू हाताळलेत, 5 चेंडूमध्ये 3 सफलता प्राप्त केलेत आणि 1च धाव दिले. 7 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 18 धावा. काळाचं चक्र आपल्याला इथे पाहायला मिळतंय. ओ चांगला चेंडू गोलंदाजाचा, काय चांगली अपील सुद्धा तो करतोय. 1च धाव दिली. या गोलंदाजा करता जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. या दुसऱ्या षटकामध्ये 3 गडी बाद करतोय, फक्त 1च धाव देतोय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आता 6 बॉल आणि संकट वाढलेत कालिका माता गाणे संघाची. 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. ही गरज पूर्ण होईल काय, शंका आमच्या मनामध्ये आहे. निवारण करण्याआधी आपण ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया मधुर संगीत. म्हणून क्रिकेटचा खेळ कुठल्या बाजूने कधी जाईल हे सांगता येत नाही मित्रांनो. पहिल्या षटकानंतर असं वाटलं होतं की या 28 धावा सहज पूर्ण केल्या जातील. सध्या स्थिती आता नाजूक बनले फलंदाजी करणाऱ्या संघाची. 6 चेंडूमध्ये त्यांना आता 18 धावा बनवायच्या आहेत. विनय याचं प्रभावी षटक, 3 धावा, 3 गडी आणि 1 धाव ही त्याची कामगिरी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय विशाल. नवीन फलंदाज आपण बघतोय निकी भोमटे आणि संजय. दोघांवर जास्त
जबाबदारी असेल, मधल्या फळीमध्ये संकटमोचक असावा, संकटमोचकाची भूमिका अदा करणारा एखादा खेळाडू असावा. मी करेन, माझ्यावर जबाबदारी आहे, ती मी पार करेन, हा विश्वास त्याने प्राप्त करायला हवा. सुंदर चेंडू, चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, कदाचित तिसरी धाव सुद्धा मिळेल. आणि बघता बघता फेकी येईपर्यंत 3 धावा पूर्ण होत आहेत. 22चा इशारा येतोय. या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या झाली ती 13. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 15 धावा. मेहनत हा शब्द फार मोठा आहे मित्रांनो. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे उघडे करत असते. कालपासून त्याचा उल्लेख आपण करतोय. म्हणूनच कष्ट करा. 5 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. हा चेंडू हवेत कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेता घेता विकेटचं पतन होतोय. गॉन. 2 धावांची धावसंख्या झाली ती 15. आता स्थिती अशी निर्माण झालेली आहे, 4 बॉल शिल्लक आणि 13 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 13 धावा. सुंदर परतलाय मॅच मध्ये आई एकविरा नायगावचा संघ. 5 धक्के दिलेत कालिका माते गाणे संघाला आणि कालिका माते गाणे संघाचा नवीन फलंदाज झालाय रोहित. निकी बोमटे 2 बॉल मध्ये 2 धावा केल्यात. संजय 1 धावांची खेळतोय. आता 4 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. काय एखादा मोठा फटका या फलंदाजाच्या बॅट मधून येईल? बघूया काय करतोय फलंदाज. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने गेला होता. 1 धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा विचार होता. बघता बघता दुसरी धाव घेताना फलंदाज धावबा स्वरूपात बाद होतोय. विकेटचं पतन. गॉन. 6 गडी बाद. धाव संख्या 16. एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध कालिका माता गाणे या दोघांमध्ये सुरू असलेला हा घमासान बघितलं तर देवतेचे अनेक रूप कालिका माता असो किंवा एकविरा माता असो जे अवतार घेतलेत आणि त्या अवतारांपैकीच ही नावं आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. तर आता 3 बॉल शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. आई एकविरा नायगाव संघाविरुद्ध कालिका माता गाणे संघाला. 3 बॉल 12 रन्स. स्ट्रायकिंग कडे नवीन फलंदाज आलाय अक्षय बगली. हा एक घातक खेळाडू आहे. या धावा बनवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. बघूया काय तो करतोय. दूरवरून आलाय हा संघ बिवडी पट्ट्यामधून. आडव्यावरचा वापर केलाय अक्षय याने आणि या चेंडूला काऊ कॉर्नरच्या दिशेने घेतलं होतं. 2 धावा मिळत आहेत अक्षयाला. 2 धावणीशी धावसंख्या झाल्या प्रत्युत्तर दाखल 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 18. 2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. मोठा जर फटका आला, षटकार जर आला तर चिंता वाढेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या आई एकविरा नायगाव संघाची. 2 चेंडू 10 धावा. हा चेंडू महत्वपूर्ण असेल विशाल या गोलंदाजाचा. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि एक स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याचा हेतू होता. बघता बघता फक्त 2च धाव मिळतील. 2 धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 20. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 8 धावा. ह्या धावा होतील काय? एक छोटीसा ब्रेक नंतर ऐकवण्याकरता आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येतोय.
अक्षय एक चांगला खेळाडू आहे. क्रमांक 8 वर तो का आलाय कारण त्याची ही जागा नाही. एक चांगला खेळाडू क्रमांक 8 वर येतोय. एक बॉल आणि एक बॉल मध्ये विशाल यांनी दबदबा निर्माण केलाय. एका बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. कुणाल हा नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग कडे जोरकस मारण्याचा प्रयास केला होता अक्षय भगले या फलंदाजाने. एक धाव पूर्ण केली आणि अशा रीतीने विजयाचा शिक्का या ठिकाणी मारलाय.